हाय, हॅलो. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. रेसिपी खूप छान आहे. तर चला सुरुवात करते रेसिपीला. तर सर्वात आधी मी गॅसवरती कढई तापवून घेतली. त्यामध्ये 2 मोठे चमचे मी गावठी तूप टाकत आहे गरम व्हायला. दुसऱ्या बाजूला मी गाजर आधीच धुवून किसून ठेवलेली होती आणि तूप पण तापायला ठेवलं आहे. आता थंडीचा सीझन चालू आहे तर गाजर खूप छान आले आहेत मार्केटमध्ये. मग मी म्हटलं आज गाजरचा हलवाच बनवते. तर मग आता तूप तापलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता गाजर मिक्स करते. छान गाजर परतवून घ्यायचं तुपामध्ये. 1 मिनटं छान परतवून घ्यायचं आणि झाकण लावून 2 मिनटं बारीक गॅसवरती वाफवून द्यायचे. त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा लिटर दूध पण ॲड करत आहे. दूध छान मिक्स करून घ्यायचं गाजरमध्ये. आता तुम्ही बघू शकते. आता मी हे 2-2 मिनटांनी सारखं हलवत राहायचं. दुधाला छान उकळी आली का वरती जी मलाई येते ना ती गाजरच्या याच्यामध्ये मिक्स करायची. त्याच्याने मस्त गाजरचा हलवा बनतो. आता मी त्याच्यामध्ये वेलची पावडर पण टाकली आहे. मग मी 1 वाटी साखर पण टाकते त्याच्यामध्ये. दुसऱ्या बाजूला मग मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतले होते. ते नंतरून टाकणार आहे. आता तुम्ही बघू शकते 15 मिनिटांनी कसं दूध सगळं आटून गेले आहे. गाजरचा हलवा एकदम मोकळा मोकळा झाला आहे. गाजरचा हलवा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी काजू बदामचे तुकडे टाकत आहे. आता तयार आहे. तर सर्वात आधी मी देवाला निवेद लावून येते. कारण का सीझनचा पहिला हलवा बनवला आहे मी गाजरचा, गोड आहे. तर मी सर्वात आधी देवाला निवेद लावते. देवाला निवेद लावून आले आहे. खरंच सांगते खूप छान गाजरचा हलवा झाला होता. तुम्ही पण ह्या पद्धतीने बनवशाल तर नक्कीच खूप छान बनेल. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट